संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांची भेट घेणार, कायदा सुव्यवस्थेसह धनंजय मुंडेंवर कारवाईची मागणी करणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुलेसह 2 आरोपी जागेच्या शोधात भिवंडीपर्यंत हॉटेलमध्ये आश्रय मागितला, पण हॉटेल मालकाचा नकार। खासदार बजरंग सोनवणेंविरुद्ध व्हॉट्सअॅपवरती पोस्ट करणारे पोलीस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली, हायवे पोलिसातून थेट पुण्यात ट्रान्सफर। पोलिसांनी 50 लाख रुपये आणि नोकरीचं आमिष दिलं, परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, प्रकाश आंबेडकरांसमोर व्यथा मांडली। मुंबई पोलिसांच्या हाती अवैध बांगलादेशींचं भारतात येण्याचं रेड कार्ड, जलमार्गाने आल्यास 2 ते 4 हजार, तर डोंगरदऱ्यातून येण्यासाठी 7 ते 8 हजार रुपयांचा खर्च, तपासात माहिती समोर। सामनाच्या अग्रलेखात शीश महलवरून केजरीवालांची अप्रत्यक्ष पाठराखण, राज्यातही मंत्र्यांनी सजावटीवर खर्च केल्याचे दाखले, मोदींनी गिफ्ट दिलेल्या महागड्या हिऱ्यावरून कोपरखळ्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल, 24 वर्षांच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। बीपीएससी परीक्षेसंदर्भात उपोषण करणाऱ्या प्रशांत किशोर यांच्यावर पोलिसांची कारवाई, पाटण्यातील गांधी मैदानातून किशोर ताब्यात, पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप। नाट्यगृहांमध्ये मराठी चित्रपट दाखवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सहमती, नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवण्याचाही विचार करण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।